we will be discussing work energy theorem. काय सांगतो वर्क एनर्जी थेरम? It is very simple theorem. It talks about the relationship between work and energy. Example म्हणून आपण असं धरूया की if there is a decrease in potential energy when the body is falling down, म्हणजे समजा एक बॉडी आहे ती वरनं आकाशातनं खाली पडते आहे किंवा हवेतनं खाली पडते आहे. So there is a decrease in potential energy. So that decrease in potential energy, we have seen that it is entirely converted into kinetic energy. Okay, in absence of any air resistance. हे आपण बघितलेलं की decrease in gravitational energy, potential energy, is entirely converted into kinetic energy due to conservative force. त्यामुळे जो वर्क होतो, that work is converted to kinetic energy. So work done by the force appears as kinetic energy. This is when we talk about a body is falling down. So our example was, let me just show you. Our example was body is falling down. Okay, this is body and this is falling down. Okay, so in that case when the body is falling down, we said that the decrease in kinetic potential energy is equal to increase in kinetic energy. So the potential energy decreases and kinetic energy increases. आता उलटं झालं समजा आपण गृहीत धरलं की suppose the body is moving upwards, बॉडी इज मुव्हिंग अपवर्ड्स. मग त्याच्या बिलकुल उलटं, व्हायस वर्सा म्हणजे बिलकुल उलटं काय की काय होणार आहे, देर इज अ डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी अँड इंक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो द अमाऊंट ऑफ वर्क विल बी इक्वल टू डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी. जेव्हा आपण बॉडीला वरती आपण उचलतो आहे तेव्हा देर इज अ वेन यू आर थ्रोईंग दॅट अबोव, देन that reduces the kinetic energy, it's converted to potential energy, and that is equal to the work done against the force. That is equal to the work done against the force. So this is important to understand. So this principle of conversion is called as the work energy theorem for conservative forces. Okay, this is called as a work energy theorem for conservative forces. हे नीट समजून घेण्यासाठी मी एक डायग्राम काढलेला आहे की लेट अस से दॅट वी आर टॉकिंग अबाउट हॉरिझॉन्टल मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, आणि ही बॉडी आहे, याचा मास आहे सपोज यम, या बॉडीचा मास आहे यम. तर ही बॉडी मूव होते आहे विथ इनिशियल वेलॉसिटी, या उजव्या दिशेला ती मूव होते आहे विथ इनिशियल वेलॉसिटी यू, इनिशियल वेलॉसिटी यू, आणि त्याला एक अपोजिंग फोर्स आपण त्या बॉडीला क्रिएट केला आणि तो अपोजिंग फोर्स ह्या मोशनला अपोज करतो आहे. त्याच्यामुळे काय होणार की बॉडी डिस्प्लेस तर होणार, परंतु डिस्प्लेस होताना या बॉडीचा वेलॉसिटी कमी होणार. सो द बॉडी वूड स्लो डाऊन, बॉडी वूड स्लो डाऊन. त्यामुळे इनिशियल वेलॉसिटी यू होते, आता फायनल वेलॉसिटी व्ही झाली, आणि बिकॉज द बॉडी इज स्लोईंग डाऊन, याचा अर्थ असा की हा जो वेलॉसिटी आहे इनिशियल वेलॉसिटी ही फायनल वेलॉसिटीपेक्षा जास्त आहे, किंवा फायनल वेलॉसिटी इज लेस दॅन द इनिशियल वेलॉसिटी बिकॉज ऑफ रेजिस्टन्स, अपोजिंग फोर्स. ओके, फायनल वेलॉसिटी इज लेस. आता आपण इक्वेशन्स ऑफ मोशन शिकला आहे की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as इज द इक्वेशन वी नो. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला एची ऐवजी -a टाकायचं आहे, बिकॉज इट इज अ नेगेटिव्ह रिटार्डेशन, म्हणजे ॲक्सेलरेशन कमी होतं आहे, ॲक्सेलरेशन कमी होतं आहे म्हणजे रिटार्डेशन, म्हणून ए इज मायनस ए, म्हणून मी ते -a टाकलेलं आहे. आणि यस इज द डिस्प्लेसमेंट, यस ही डिस्प्लेसमेंट आहे, ए निगेटिव्ह आहे बिकॉज इट इज रिटार्डेशन, यू इज द इनिशियल वेलॉसिटी आणि बी इज द फायनल वेलॉसिटी. तर हे मी या बाजूला घेतलं, इट बिकम्स व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, हे मायनस यू स्क्वेअर झालं.
इज इक्वल टू मायनस 2as. याला मी हाफ एमनी मल्टिप्लाय केलं बोथ साईड्सला, मल्टिप्लाय बाय हाफ एम ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन. तर काय दिसेल, तुम्ही जेव्हा हे मल्टिप्लाय करता हे इक्वेशन बोथ साइड्स, तर हे हाफ एम इकडे आला, हा एफ इकडे आला. आता मी हा 2 कॅन्सल होईल, सो इट विल बिकम मायनस MAS आणि दिस विल रिमेन हाफ एम v² मायनस u². आता मी ही साईन बदलतो, म्हणजे दोन्ही साईडला नेगेटिव्हने मल्टिप्लाय करतो, त्यामुळे v² मायनस u² बिकम्स u² मायनस v² आणि ही नेगेटिव्ह साईनची बिकम पॉझिटिव्ह साईन. सो आय एम मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1. सो दिस गिव्स मी this gives me plus. Okay, but what is this? This is half m u² का है. हाफ एम u² इज इनिशियल कायनेटिक एनर्जी, इनिशियल म्हणजे अगोदरची, आणि अगोदरची कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी. आणि हाफ एम v² का आहे फायनल कायनेटिक एनर्जी, नंतरची शेवटची फायनल कायनेटिक एनर्जी. ओके, सो दिस इज वॉट डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी. आणि डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, दिस इज वॉट ma into s. But what is ma? From Newton's second law of motion, F is the force, which is the opposing force, and s is the displacement. So F into s is equal to decreasing kinetic energy. Okay, so F into s is decreasing kinetic energy. हे आपण आता प्रूव्ह केलेलं आहे. Okay, so thus what does it mean? That change in kinetic energy, ही जी चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे, दॅट इज इक्वल टू द वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स. दिस इज द वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स, विच इज अकॉर्डिंग टू द वर्क एनर्जी थेरम. ओके, सपोज नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल, हा जो फोर्स आहे रिटार्डिंग, हा नॉन कन्झर्वेटिव्ह असेल, म्हणजे रिटार्डिंग फोर्स हा समजा रेझिस्टन्स असेल, रेझिस्टन्स आपण शिकला किंवा फ्रिक्शन असेल, एअर रेझिस्टन्स असेल किंवा फ्रिक्शन असेल, एअर ड्रॅग असेल किंवा फ्रिक्शन असेल, तर दॅन इट इज कॉल्ड एज अ नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. अशा वेळेस इक्वेशन कसं होईल, तर अशा वेळेस तुम्हाला द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस द वर्क डन इन ओव्हरकमिंग द रेझिस्टन्स. वर्क डन इन ओव्हरकमिंग द रेझिस्टन्स म्हणजे ही एक टर्म, म्हणजे सो इन दॅट केस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज नॉट इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे लक्षात घ्या, बिकॉज इट इज अ नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग इक्वल साईन करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एक ॲडिशनल वर्क कन्सिडर करावं लागेल, विच इज द वर्क इन ओव्हरकमिंग द रेझिस्टन्स. ओके, सो सपोज एक्झाम्पलमध्ये एक ऑब्जेक्ट आहे, तो आपण ड्रॉप करतो आहोत. मी तो ऑब्जेक्ट काढतो, इथे दिलं आहे की यानं ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, यू आर ड्रॉपिंग इट फ्रॉम अ हाईट. ही सपोज तुमचा जमिनीची लेवल आहे आणि तुम्ही या ऑब्जेक्टला हाईट h वरनं ड्रॉप करत आहात, हाईट h वरनं ड्रॉप करत आहात. तर काय होतं आहे, याची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाते आणि फायनली ती 0 होते. पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाते आणि दॅट इज इक्वल टू द वर्क डन. सो पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो चेंज पोटेन्शियल एनर्जी is equal to the work done. Okay, in this case also, however this time the work is not entirely converted into kinetic energy. तर काय होतं, हा जो वर्क आहे, वर्क इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, ओके, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस द वर्क इन ओव्हरकमिंग द रेझिस्टन्स, म्हणजे हा लॉस आहे. सो द वर्क डनची इक्वेशन आता अशी झाली वेन इट इज नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, इकडे कशी होती, इकडे वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असं सरळ होतं. इकडे काय, वर्क इज नॉट इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस द वर्क डन इन ओव्हरकमिंग द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. सो हा फरक आहे, हा महत्त्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. सो दिस इज अन इम्पॉर्टंट डिफरन्स, दॅट वर्क इज नॉट इक्वल टू
change in kinetic energy, it is equal to change in kinetic energy plus work done in overcoming the resistance. Okay.